नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपण जावा स्विंग कॉम्पोनंट्स ह्या सेकंड चॅप्टरमधले 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण स्टडी करणार आहोत. पहिलं आहे जे टॅब्ड पेन, सेकंड पॉईंट इज जे स्क्रोल पेन अँड थर्ड पॉईंट इज जे ट्री. आणि ह्याची थिअरी सुद्धा आपण करणार आहोत ॲज वेल ॲज दी प्रोग्राम्स. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला थिअरी नॉलेज, MCQ क्वेश्चन्स ॲज वेल ॲज सम प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन ऑल्सो आय विल बी शेअरिंग विथ यू. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली ह्याला लाईक करा, शेअर करा आणि डेफिनेटली सबस्क्राईब करा. तर मग चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिलं पॉईंट आहे जे टॅब्ड पेन इन स्विंग enables you to group several swing component groups in the same container. A J-tabbed pane contains a tab that can have a tooltip and a mnemonic, and it can display both text and an image. तर J-tabbed पेनचे एक आउटपुट मी तुम्हाला दाखवतो and then I will explain this one. तर मित्रांनो, इथं जे आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होईल आहे, this is what we call it as the J-tabbed pane. जे टॅब्ड पेन मुळात आपण कधी यूज करायला पाहिजे, जर तुम्हाला युजरला माहिती जे प्रोव्हाइड करायची आहे ती जर डिफरंट सेक्शन्समध्ये आपल्याला डिवाइड करता येत असेल तर मग जे टॅब्ड पेन तुम्ही वापरा. इट विल बी व्हेरी इझी. नाहीतर मग काय होतं, सगळंच माहिती एकच फॉर्ममध्ये जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर इट कॅन लीड टू कन्फ्युजन ॲज वेल ॲज सम मिसअंडरस्टँडिंग. तर इथं जिथं जावा, पायथॉन आणि जावा स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ह्याला आपण टॅब्स म्हणतो, TABS. तर जे टॅब्ड पेनमध्ये जिथं ही टॅब्स आहेत तिथं तुम्ही टेक्स्ट पण डिस्प्ले करू शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला इमेज जर पाहिजे असेल तर इमेज ऑल्सो यू कॅन डिस्प्ले. तर चला सेकंड पॉईंट काय विल सी. टू व्ह्यू ए पर्टिक्युलर कॉम्पोनंट ग्रुप यू नीड टू सिलेक्ट द टॅब करस्पॉन्डिंग टू द कॉम्पोनंट ग्रुप इन अ टॅब्ड पेन. तर आपण जे एक्झाम्पल आता आपण लिहिणार आहेत प्रोग्राम, तर ते आउटपुट असं आहे. आणि मला पायथॉनच्या संबंधित जर काही माहिती पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, पायथॉन टॅबवरती क्लिक करावं लागेल. तसंच जावा स्क्रिप्टच्या संबंधित काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मी जावा स्क्रिप्ट ह्या टॅबवरती मी क्लिक करणार. तर तिसरा पॉईंट आहे, इफ यू वॉन्ट सिमिलर फंक्शनॅलिटी विदाउट द टॅब इंटरफेस यू कॅन यूज ए कार्ड लेआउट instead of a tabbed pane. That means तुम्हाला जर असंच प्रकारची फंक्शनॅलिटी पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे माहिती प्रोव्हाइड करायची आहे ती जास्त प्रमाणात आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित डिफरंट सेक्शन्समध्ये जर डिवाइड करता येत असला तर आपण टॅब्ड पेनच्या ऐवजी कार्ड लेआउटसुद्धा आपण वापरू शकतो. टू क्रिएट अ टॅब्ड पेन, क्रिएट अन इन्स्टन्स ऑफ द जे टॅब्ड पेन क्लास and add various tabs to it using the add tab method of the JTabbedPane class. तर तुम्हाला JTabbedPane क्लासचं एक ऑब्जेक्ट, तर मित्रांनो ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. JTabbedPane तुम्ही MCQ क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहात तर JTabbedPane क्लास जे कॅपिटलमध्ये असायला पाहिजे, टॅब्ड पेनचं T कॅपिटल आणि पेनचं P शुड बी इन कॅपिटल. जे टॅब्ड पेनचं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आणि तुम्हाला जे टॅब्स तुम्हाला ॲड करायचं ती ॲड टॅब मेथडने तुम्ही करू शकता. तर आता याचे कन्स्ट्रक्टर्स काय ती आपण बघूया. पहिलं कन्स्ट्रक्टर आहे जे टॅब्ड पेन. ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. पुन्हा मी सांगतो, ज्या कन्स्ट्रक्टरला आर्ग्युमेंट्स नाहीत दे आर कॉल्ड ॲज द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. क्रिएट्स अन एम्प्टी टॅब्ड पेन with a default tab placement of JTabbedPane.top. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरून जे टॅब्ड पेन ऑब्जेक्ट क्रिएट करतात आणि त्याला इनिशियलाइज करतात, मग ही जे टॅब्ड पेन ऑब्जेक्ट असं क्रिएट होतं आणि टॅब्स टॉप पोझिशनलाच डिस्प्ले होतात. तर ही इम्पॉर्टंट MCQ पॉईंटसुद्धा आहे. बाय डिफॉल्ट ही जे जावा, पायथॉन आणि जावा स्क्रिप्ट लिहिलेले टॅब्स आहेत दे विल ऑलवेज बी ऑन दी टॉप साईड. नाहीतर मग आपण राईट साईड, लेफ्ट साईड आणि इवन बॉटमला सुद्धा आपल्याला ही 3 टॅब्स डिस्प्ले करता येतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे टॅब्ड पेन डॉट टॉपच्या ऐवजी राईट, लेफ्ट किंवा बॉटम लिहायचं.
नेक्स्ट इंट टॅब प्लेसमेंट, त्यासाठी ही कन्स्ट्रक्टर आहे. क्रिएट्स अन एम्प्टी टॅब्ड पेन विथ अ स्पेसिफाईड टॅब प्लेसमेंट. तिसरा आहे इंट टॅब प्लेसमेंट, इंट टॅब लेआउट पॉलिसी. ओके, देन ह्याच्यात थोडे मेथड्स आहेत. पहिलं मेथड आहे ॲड टॅब स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, जसं तुम्हाला जावा, पायथॉन, जावास्क्रिप्ट असं कोणतं स्ट्रिंग तिथं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे, इमेज कोणतं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे, कॉम्पोनेंट ॲज वेल ॲज वन मोर स्ट्रिंग. तर ही पॉईंट येतं बघा. ॲड्स अ न्यू टॅब टू द टॅब्ड पेन. The first argument specifies the text of the tab. The icon argument is optional and indicates the icon tab. The argument component specifies the component that the tabbed pane should show when selecting the tab. The fourth argument, if it exists, specifies the tooltip text for the tab. तर ह्या कन्स्ट्रक्टरला 4 आर्ग्युमेंट्स आहेत. त्यातून मी पहिल्यांदा ही आर्ग्युमेंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. स्ट्रिंग म्हणजे समजा मी ही माऊस पॉइंटर इथं जावास्क्रिप्ट ह्या टॅबवरती घेऊन आलो, तर तिथं काही तुम्हाला ॲडिशनल माहिती ज्याला आपण टूल टिप म्हणतो ती जर लिहायचं असेल तर मग ही आर्ग्युमेंट. आणि कॉम्पोनंट, कोणता कॉम्पोनंट डिस्प्ले करायचा, आयकॉन म्हणजे इमेज, आणि स्ट्रिंग ही पहिलं स्ट्रिंग म्हणजे इथं टॅबवरती तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे, टेक्स्ट. चला आता नेक्स्ट ॲड टॅब स्ट्रिंग आयकॉन कॉम्पोनंट, आणि शेवटी ही पण ॲड टॅब आहे स्ट्रिंग अँड कॉम्पोनंट. ॲड टॅब ही ओव्हरलोडेड मेथड आहे. तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये 4 आर्ग्युमेंट देऊ शकता, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3, आणि तिसऱ्या ॲड टॅबमध्ये 2. त्यानंतर इन्सर्ट टॅब. तर रिमेंबर स्टुडंट्स, ही एक इम्पॉर्टंट MCQ पॉईंट आहे. इन्सर्ट टॅब अँड ॲड टॅब मध्ये एक फार मोठा डिफरन्स आहे. Inserts a tab at the specified index where the first tab is at index 0. The arguments are the same for the add tab. तुम्ही जेव्हा ॲड टॅब करता तर 1 by 1 असं टॅब ॲड होत जातात. पहिल्यांदा जावा, पायथॉन, जावास्क्रिप्ट. आता इमॅजिन करा मला जावा, पायथॉनच्या पुढे जे जावास्क्रिप्ट आहे, तर पायथॉन आणि जावास्क्रिप्टच्या मध्ये मला जर C++ म्हणून ॲड करायचं असेल तर मी ॲड टॅब वापरल्याने काय होतं, ती बाय डिफॉल्ट शेवटला जातं. पण मधी कुठं जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर मेथड आपल्याला जे वापरायला पाहिजे ती आहे इन्सर्ट टॅब. तसंच एखादा तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल, ओके, टॅब रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह टॅब ॲट रिस्पॉन्डला एका पर्टिक्युलर पोझिशनवरती जे टॅब आहे ती जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर यू कॅन यूज दिस आर्ग्युमेंट. तर इथं आर्ग्युमेंट रिमेंबर 0 पासून स्टार्ट होतं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये मी रिमूव्ह टॅब 0 म्हणून जर दिलं तर ही जावा टॅब रिमूव्ह होतं. ओके, देन रिमूव्ह ऑल काय करतं, रिमूव्ज ऑल दी टॅब्स. ओके, नाव आता आपण ह्याचा प्रोग्राम बघूया. आपण नाउ लेट्स स्टडी दी प्रोग्राम. ह्या प्रोग्राममध्ये इथं तुम्ही स्टार्टिंगमध्ये बघू शकता इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार. ही इम्पोर्ट स्टेटमेंट कंपल्सरीली आपल्याला यूज करायला पाहिजे. जसं की पुन्हा मी तुम्हाला सांगतो, स्विंग कॉम्पोनंट सगळे जावा एक्स डॉट स्विंग ह्या पॅकेजमध्ये आहेत, आणि डॉट स्टार म्हणजे त्या पॅकेजमधले सगळे क्लासेस इम्पोर्ट होते. तर क्लासचं नाव इथं आपण दिलं आहे पब्लिक क्लास टॅब्ड पेन एक्झाम्पल. Now here we have created an object of the JFrame class, JFrame, the object F, and this is what we call it as the constructor. Tabbed pane example चा constructor मध्ये पहिल्यांदा इथं आपण जे ऑब्जेक्ट क्रिएट केलं त्याला इनिशियलाइज करायला पाहिजे. मग इनिशियलाइज कसं केलो आपण, F is equal to new JFrame, ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. एक टेक्स्ट एरिया आपण घेतलाय, TA इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट एरिया 200 by 200. ओके, त्यानंतर एक पॅनल सुद्धा आपण घेतलाय, जे पॅनलचा ऑब्जेक्ट P1 इज इक्वल टू न्यू जे पॅनल, आणि P1 डॉट ॲड TA. तर ही स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. पहिल्यांदा एक जे फ्रेम घेतलाय, व्हेरी सिम्पल, त्याला इनिशियलाइज केलंय. एक जे टेक्स्ट एरियाचा कॉम्पोनंट घेतलाय, त्याला सुद्धा आपण इनिशियलाइज केलं आहे. पुन्हा जे पॅनल कॉम्पोनंटला आपण क्रिएट करून त्याच्यामध्ये ही टेक्स्ट एरिया टाकला.
पुन्हा त्यानंतर जे पॅनल P2 इज इक्वल टू न्यू जे पॅनल, जे पॅनल P3 इज इक्वल टू न्यू जे पॅनल. तर मित्रांनो इथं आपण जे पॅनलचे 3 ऑब्जेक्ट्स आपण घेतले. ओके, देन व्हॉट यू हॅव डन की जे टेक्स्ट एरिया फक्त जे पॅनल 1 ला आपण ॲड केला. नाव दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. व्हॉट इज दॅट वन? जे टॅब्ड पेन. ओके, नाव जे टॅब्ड पेनचा ऑब्जेक्ट इथं आपण क्रिएट केला. ओके, नाव कॅन यू सी दिस वन? जे टॅब्ड पेन ऑब्जेक्ट कोणता? TP इज इक्वल टू न्यू जे टॅब्ड पेन. आणि ही टॅब्ड पेन आपल्याला फ्रेममध्ये कुठं पाहिजे ती आपण स्पेसिफाय केलं. सेट बाउंड्स 50 50 200 200 म्हणजे टॉप लेफ्ट कॉर्नर 50 50. त्या टॅब्ड पेनचं विड्थ 200, हाईट 200. आणि ॲड टॅब काय ॲड केलं होतं आपण? जावा, पायथॉन अँड जावा स्क्रिप्ट TP, राईट. टॅब्ड पेन डॉट ॲड जावा पॅनल 1, पॅनल 2 ही 3 पॅनल्स आपण ॲड केलं. अँड देन F डॉट ॲड TP शेवटी फ्रेम आपण ॲड केलं. इट इज पॉईंट क्लिअर. आणि त्या फ्रेमला काय ॲड केलं आहे आपण? TP. इथं व्यवस्थित अंडरस्टँड करा. पॅनल क्लासचे ऑब्जेक्ट्स आपण 3 म्हणजे जे स्ट्रिंग तिथं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे आणि कॉम्पोनंट आपल्याला कोणतं ॲड करायचं आहे. ओके, देन ह्या फ्रेमची साईज 400 बाय 400, लेआउट नल, विजिबल ट्रू. अँड देन फायनली आपण ह्याला क्लोज करायला. सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन जे फ्रेम डॉट एक्झिट ऑन क्लोज. ही फक्त ह्याच्यामध्ये लॉजिक वगैरे काही नाही. म्हणजे एक फक्त एवढं एज्युम करा की ही एक फंक्शन आहे जे फ्रेमला क्लोज करतं. आणि इथं आपल्याला जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज ही आपल्याला वापरायला पाहिजे. देन मेन मेथड आणि मेन मेथडमध्ये न्यू टॅब्ड पेन एक्झाम्पल एवढंच लिहायचं आहे जर तुम्ही प्रोग्राम फ्रेम वापरून जर करत असाल. ॲपलेट वापरून करायचं असेल तर प्रोसिजर थोडं डिफरंट आहे. तो ह्याला आपण कंपाईल करूत आता. तर इथं आपल्याला कमांड जावा सी टॅब्ड पेन एक्झाम्पल डॉट जावा. ओके, नाव ह्याला आपण रन करूत आता. जावा टॅब्ड पेन एक्झाम्पल फ्रेम वापरले म्हणून जावा यूज करायचा. जर ॲपलेट वापरला असेल तर ॲपलेट विवर. नाव इथं ही आउटपुट आलं. राईट, यू कॅन सी हिअर जावा, पायथॉन, दिस. ओके, नाव ही 3 टॅब्स आहेत. ओके, नाव ह्याचं विड्थ जे आहे आता ही ॲड करताना इथं आपण स्पेसिफाय केलेलं आहे. काय स्पेसिफाय केलं आहे? याच्या टॉप लेफ्ट पोझिशन 50 50 200 200 म्हणजे ही जे पोझिशन आहे टॅब्ड पेन इथून 50 आहे आणि ही हाईट 50 आहे. आणि ह्याचं विड्थ जे आहे ही 200 आहे आणि हाईट ह्याचं 200 आहे. ओके, आणि ह्याचं सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन म्हणजे इथं आपण जेव्हा क्लोज करतो तर ही गेट्स क्लोज्ड. ओके, so now we'll go to the next topic. The next topic is the J scroll pane. Okay, the J scroll pane is used to give a scrollable view to your component. When the screen size is small or limited, we can use a scroll pane to showcase a large component or a component whose size changes dynamically. ओके, नाव ही पहिलं स्टेटमेंट तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगायच्या पूर्वी तुम्हाला एक आउटपुट मी दाखवतो अँड व्हेरी इझिली तुम्हाला ती थिअरी समजून जाईल. ओके, तर नाव जस्ट हॅव अ लुक ॲट दिस प्रोग्राम. ह्या प्रोग्रामचा आउटपुट असं आहे. आता नाव हिअर यू कॅन सी ह्या प्रोग्राममध्ये मी टोटल जवळपास एक 400 बटन्स मी क्रिएट केल्या. तर मला सांगा 400 बटन्स एकदाच जर मला स्क्रीनवरती बघायचं असेल तर माझा फॉर्म फार मोठा असायला पाहिजे आणि कदाचित माझ्या मॉनिटरवर तेवढेच बटन्स एका वेळेस डिस्प्ले होत नसते. मग मी काय करतो, एक स्क्रोल पेन ऑब्जेक्ट घेतो, त्यामध्ये ही 400 बटन्स टाकतो आणि मला जेव्हा स्टार्टिंगमध्ये इथून बघा तुम्ही सम बटन्स आर डिस्प्लेइंग 162 पर्यंत याच्या पुढचे बटन्स बघायचे असतील तर ह्या स्क्रोल बारवरती मी क्लिक करतो. तसंच आणखी खाली जे बटन्स आहेत ती जर बघायची असेल तर मी ह्या स्क्रोल बारला इथं खाली क्लिक करतो. दॅट मीन्स व्हॉट विल हॅपन, सगळे बटन्स मला डिस्प्ले होतील पण थोडी कसरत करावं लागेल. ती काय आहे, स्क्रोल बारला मला उजव्या बाजूला किंवा बॉटम साईडला डिस्प्ले करावं लागेल.
इट इज पॉइंटलेस. म्हणजे स्क्रोल पेन काय करत आहे, एक छोटंसं स्पेस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे ज्यामध्ये ती कॉम्पोनंट बसवत आहे. आणि जसं जसं तुम्हाला ती पुढचं त्या कॉम्पोनंटचं जे भाग दिसत नाही आहे ती जर बघायचं असेल तर तुम्ही हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल स्क्रोल बारचा वापर करू शकता. ओके. दी कॉम्पोनंट शुड बी लाईट वेट कॉम्पोनंट असायला पाहिजे, सच ॲज इमेज, टेबल, टेक्स्ट और टेक्स्ट एरिया. राईट. आणि ही एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, जे स्क्रोल पेन कॉम्पोनंट शुड बी इनसाइड द कंटेनर लाईक जे फ्रेम और जे पॅनल. ही स्क्रोल पेन आपल्याला कंपल्सरी फ्रेम किंवा पॅनलमध्ये टाकायला पाहिजे. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट इन ग्राफिक प्रोग्रामिंग, especially your need to handle and display large amount of data. Now as a class मध्ये, as I have told you, आता पुढच्या नोट्स मध्ये you are going to learn about the J scroll pen. Now जर समजा तुम्हाला कोण विचारला की J scroll pen ने तुम्ही कधी वापरायला पाहिजे, तर ह्याच्यातला पहिलं पॉइंट आहे, जर तुम्हाला जे डिस्प्ले करायचं आहे ती फार मोठा कॉम्पोनंट आहे आणि त्याची साईज हमेशा कमी किंवा जास्त होत असेल, डायनामिकली चेंज होत असेल. तर चला आता आपण स्टडी करू ह्याचे कन्स्ट्रक्टर्स काय आहेत. राईट. कन्स्ट्रक्टर्स ह्याचे 4 आहेत. जे स्क्रोल पेन हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. जे स्क्रोल पेन कॉम्पोनंट क्लास एक ऑब्जेक्ट. जे स्क्रोल पेन इंट वर्टिकल इंट हॉरिझॉन्टल अँड देन जे स्क्रोल पेन ही सगळेच कॉम्पोनंट इंट वर्टिकल इंट हॉरिझॉन्टल, वेअर component is the component to be added to the scroll pen. जे कॉम्पोनंट आपल्याला ॲड करायचं आहे स्क्रोल पेनला ती कॉम्पोनंट. अँड वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल स्पेसिफाईज द पॉलिसीज टू डिस्प्ले द वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. मित्रांनो, तुम्हाला स्क्रोल पेन विदाउट वर्टिकल बार काही उपयोगाचं नाही. मग ती स्क्रोल बार्स तुम्ही कधी डिस्प्ले करणार आहेत, कसं डिस्प्ले करणार आहेत, थोडे कॉन्स्टंट्स आहेत ती आपल्याला वापरायला पाहिजे. ऑलवेज म्हणजे ऑलवेज डिस्प्ले होतात. नीडेड म्हणजे जर गरज असेल तरच डिस्प्ले होतं आहे, कोणतं, हॉरिझॉन्टल. तसंच वर्टिकल स्क्रोल बार ऑलवेज, प्रत्येक वेळेस, अँड जेव्हा त्याची गरज आहे दॅट पर्टिक्युलर टाईम ओनली. ओके. ना आता आपण ह्याचा प्रोग्राम बघूया आपण. नाउ जस्ट हॅव अ लुक ॲट दिस. नाउ इथं अगेन स्विंग पॅकेज आपण इम्पोर्ट केलं आहे. पब्लिक क्लास जे टॅब्ड पेन एक्झाम्पल. इथं फ्रेम क्लास ऑब्जेक्ट. राईट. देन सॉरी स्क्रोल पेन, नॉट दिस वन. ओके. इथं आपण 3 पॅकेजेस इम्पोर्ट केलेत, AWT, इव्हेंट अँड अ स्विंग. आणि ही प्रोग्राम आपण ॲपलेट वापरून करणार आहेत, म्हणून ॲपलेटचा कमेंट कोड कंपल्सरीली द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, बी व्हेरी केअरफुल. MCQ देताना सुद्धा जर असा एखादा ॲपलेट कोड काही आला तर मेक शुअर दॅट त्याच्यामध्ये ही 3 ॲट्रिब्यूट्स आहेत, कोड, दुसरा आहे विड्थ आणि तिसरा आहे हाईट. आणि इथे एक आणखी पॉईंट लक्षात ठेवून घ्या स्टुडंट्स, ह्याला तुम्ही अदलून बदलून वापरू नका. म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज, पहिलं तुम्ही हाईट लिहून नंतर विड्थ लिहा, किंवा इथं पहिल्यांदा कोडच्या जागी विड्थ लिहा पुन्हा नंतर. ही सिक्वेन्स जे आहे ही चेंज करायचं नाही. पहिल्यांदा कोड, जे प्रोग्राम तुम्ही लिहिला त्या प्रोग्रामचं नाव, विड्थ आणि त्यानंतर हाईट. पब्लिक क्लास जे स्क्रोल पेन डेमो एक्सटेंड जे ॲपलेट. देन यू हॅव गॉट द init मेथड. init मेथडमध्ये कंटेनर क्लासचं पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट कंटेंट पेन इज इक्वल टू गेट कंटेंट पेन डॉट सेट लेआउट. त्यानंतर एक पॅनल आपण घेतलं आहे. ओके. त्या पॅनलचं लेआउट आपण ग्रिड लेआउट केलं आहे. आणि ग्रिड लेआउटमध्ये माहिती तुम्हाला रोज अँड कॉलम्समध्ये सगळं अरेंजमेंट होतं आहे. 20 रोज अँड 20 कॉलम्स आपण स्पेसिफाय केलं. पर्यंत i इज इक्वल टू 0, i लेस दॅन 20, i प्लस प्लस. नेस्टेड लूप आपण इथं वापरलं आहे. आणि इथं न्यू बटन, एक नवीन बटन क्रिएट होतं आहे. त्या बटनवरती BUTTON टेक्स्ट डिस्प्ले होत आहे आणि बीची संख्यासुद्धा तिथं डिस्प्ले होते. बीची संख्या इनिशियली 0 आहे. म्हणजे जसं इथं मी तुम्हाला आउटपुटवरती दाखवलं, राईट, बटन 0, बटन 1, बटन 2 लाईक दिस. तर असं 400 बटन्स तुम्हाला डिस्प्ले होतं. ना व्हॉट आय हॅव डन, 2 व्हेरिएबल्स मी घेतलो, इंटीजर v आणि इंटीजर h. तर इथं
वर्टिकल स्क्रोल बार ॲज नीडेड अँड हॉरिझॉन्टल स्क्रोल बार ॲज नीडेड. तर आता ही सगळं बटन्स मला स्क्रोल पेनमध्ये टाकायचं आहे. तर मी पहिल्यांदा काय करतो, जे स्क्रोल पेनचं ऑब्जेक्ट मी क्रिएट केलं JSP इज इक्वल टू न्यू जे स्क्रोल पेन. त्याला पहिलं आर्ग्युमेंट आहे JP. ओके, मग JP काय आहे, ही पॅनल, आणि ह्या पॅनलमध्ये वर्टिकल स्क्रोल बार अँड हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. तर इथं स्टेप बाय स्टेप तुम्ही अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा मी काय घेतलं, पॅनल घेतलं. त्या पॅनलवरती मी 400 बटन्स ॲड केले आणि पुन्हा ह्या पॅनलला घेऊन जाऊन मी स्क्रोल पेनमध्ये टाकलो. ही स्क्रोल पेनचं ऑब्जेक्ट क्रिएट करताना पहिल्यांदा मी JP पॅनल टाकलो आणि त्या पॅनलच्या सोबत 2 आर्ग्युमेंट्स काय दिलं की ह्या स्क्रोल पेनला वर्टिकल स्क्रोल बार अँड हॉरिझॉन्टल स्क्रोल बार जर गरज असलं तर डिस्प्ले करायचं, नाहीतर मग नाही. अँड लास्टमध्ये आता ही स्क्रोल पेन मला ॲड करावं लागेल. कंटेंट पेन डॉट ॲड काय ॲड करेल मी, स्क्रोल पेन. आणि ही स्क्रोल पेन मी बॉर्डर लेआउट डॉट सेंटर का, म्हणजे इथं मी सेट लेआउट काय केलं, इथं न्यू ग्रिड लेआउट पॅनलसाठी. आणि त्या कंटेंट पेनला मी काय सांगितलं की बॉर्डर लेआउट डॉट सेंटरमध्ये ही डिस्प्ले करायचं. ओके, तर विल जस्ट रन दिस प्रोग्राम अँड चेक द आउटपुट. तर पहिल्यांदा कंपाईल करावं लागेल. जावा सी जे स्क्रोल पेन ॲपलेट व्हीवर जे स्क्रोल पेन डेमो डॉट जावा. ना इथं तुम्ही बघू शकता ही जे स्क्रोल पेन. तर ह्याच जो ॲपलेटमध्ये पहिल्यांदा मी काय केलं, एक पॅनल क्रिएट केलं. त्या पॅनलमध्ये 400 बटन्स टाकले आणि पुन्हा त्या पॅनलला घेऊन जाऊन एका स्क्रोल पेनमध्ये टाकलो आणि शेवटी स्क्रोल पेन घेऊन जाऊन ॲपलेटवरती टाकून दिलं. ओके, ही सिक्वेन्स तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोग्राममध्ये अंडरस्टँड करून घ्या. दॅट इज इम्पॉर्टंट हिअर. कुठल्या सिक्वेन्समध्ये आपण ही आउटपुट आणलं. आणि ही वर्टिकल स्क्रोल बार आहे, जर याची गरज असेल तर ती तुम्हाला डिस्प्ले होत आहे, नाहीतर मग नाही. ओके, देन ही हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. ओके, now we'll go to the last component in today's session, that is the J-tree. Okay, J-tree आपल्याला examination साठी पण very important आहे, right? The J-tree class is used to display the tree structured data or hierarchical data. मित्रांनो, जेव्हा डेटा आपण डिस्कस करतो तर डेटाला प्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर रोज अँड कॉलम्स, ज्याला आपण टॅब्युलर डेटा म्हणतो, किंवा मग हिरार्चिकल डेटा, जिथं पेरेंट चाइल्डचं रिलेशनशिप असतं. J-tree is a complex component. It has a root node at the top which is a parent for all the nodes in the tree. Okay, तर अगेन मी पॉइंट एक्सप्लेन करत बसत नाही, पहिल्यांदा ह्याचा आउटपुट मी तुम्हाला दाखवतो, देन व्हेरी इझिली यू कॅन अंडरस्टँड. नाउ कम्प्युटर सायन्स स्टुडंट्स ॲज वेल एज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टुडंट्स किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज स्टुडंट, एक पॉईंट लक्षात ठेवून घ्या. कुठलाही कॉन्सेप्ट तुम्हाला राईट पहिल्यांदा त्याचं आउटपुट कसं असेल ही जर तुम्हाला एक अंडरस्टँड झालं तर थिअरी पार्ट तुम्हाला व्हेरी इझिली अंडरस्टँड होतं. तर ह्याला आपण ट्री ऑर हिरार्चिकल स्टाईल ऑफ डेटा प्रेझेंटेशन, ज्यामध्ये स्टाईल, कलर, राईट, ह्याला आपण नोड्स म्हणतो. आपण स्टाईल म्हणजे जसं आपल्याला विंडोज एक्सप्लोररमध्ये फोल्डर्स वगैरे डिस्प्ले होते तसं स्टाईल आहे, कलर आहे. कलरमध्ये पुन्हा रेड, ब्लू, ब्लॅक, ग्रीन आहे. ओके, स्टाईलच्या अंडरमध्ये ही 2 फोल्डर्स आहेत, कलर फोल्डर अँड दी फॉन्ट फोल्डर. ओके, नाव विल गो थ्रू द थिअरी. A node is an item in a tree. A node can have many children nodes. These children nodes themselves can have further children nodes. If a node does not have any child node, it is called as a leaf node. It inherits the J component class. Actually, next line मध्ये पाहिजे. Now, what is the meaning of this one? Right? Again, we'll go to the output. Right? ना ह्या आउटपुटमध्ये पुन्हा आणखी एकदा व्हेरी क्लिअरली ऑब्झर्व करा. नोड म्हणजे काय, लीफ नोड म्हणजे काय,
जसं आपण विंडोज एक्सप्लोररमध्ये एखादा फोल्डरमध्ये सब फोल्डर असलं तर त्याच्यासमोर असं प्लस चिन्ह येतं. तसं स्टाईलच्या खाली जे डेटा आहे दॅट इज कलर. मग रेड, ब्लू, ब्लॅक, ग्रीन ही सगळे याचे नोड्स आहेत. ह्याला लीफ नोड का म्हणतो? रेडवर क्लिक केल्यानंतर आणखी तुम्हाला काही सब फोल्डर किंवा सब फाईल नाही तिथं. आता फॉन्ट ह्याला पण आपण सब लीफ नोड का म्हणतो? बिकॉज ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आणखी काही तुम्हाला डिस्प्ले होत नाही. इज दिस पॉइंट क्लिअर? ही लीफ नोड म्हणजे समज तुम्हाला. देन द लीफ नोड इज डिस्प्लेड विथ अ डिफरंट व्हिज्युअल इंडिकेटर. म्हणजे लीफ नोड तुम्हाला डिस्प्ले करायचा सिम्बल वेगळा आहे आणि नॉर्मल नोड डिस्प्ले करायचा सिम्बल इज डिफरंट. Then expanding a node displays the children and collapsing hides them. म्हणजे सब चिल्ड्रन जर काय असतील चाइल्ड नोड्स ती जर तुम्ही एक्सपॅन्ड केलं तर डिस्प्ले होते आणि त्याला कोलॅप्स केलं म्हणजे तुम्ही जर पुन्हा त्या फोल्डरवरती क्लिक केलं तर जे नोड्स तुम्हाला डिस्प्ले झाले ती पुन्हा रिट्रीव्ह होतात. आता टेक फॉर एक्झाम्पल इथं विंडोज एक्सप्लोरर आहे. आता विंडोज एक्सप्लोररमध्ये मी एखादा फोल्डर समजा इथं क्लिक केलं. इट इज पॉइंटलेस राईट. आता ह्या फोल्डरवरती मी क्लिक केलं तर इथं आणखी काहीतरी सब फोल्डर्स आहेत. ओके, तर ह्याला मला ही करण्यासाठी म्हणजे पुन्हा इफ आय वॉन्ट टू कम बॅक और डू समथिंग आय कॅन डू इट लाईक दिस. ह्याला चाइल्ड फोल्डर्स. ओके, तर आपलं विंडोज एक्सप्लोरर इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ जे ट्री. मग आता इम्पॉर्टंट पॉईंट इथं बघा. नोड इज रिप्रेझेंटेड इन स्विंग ॲज ट्री नोड. नाव ही MCQ पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ट्री नोड ही एक इंटरफेस आहे. द इंटरफेस म्यूटेबल ट्री नोड एक्सटेंड्स दिस इंटरफेस विच रिप्रेझेंट्स अ म्यूटेबल नोड. स्विंग प्रोवाइड्स an implementation of this interface in the form of default mutable tree node. तर ही याचे constructors आहेत. You can see the constructors. Now directly we will go through this program here. ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही बघू शकता. ओके, नाव इथं जावा एक्स डॉट स्विंग आणि इथं जावा एक्स डॉट स्विंग डॉट ट्री. इथं MCQ पॉईंट आहे, खरं पॉईंट आहे. दिस पॉईंट क्लिअर. तर जावामध्ये ट्री नावाचं एक पॅकेज सुद्धा आहे आणि जे ट्री नावाचं ती क्लास आहे. तर जसं आपण प्रिव्हियस जावा कॉन्सेप्टमध्ये काय स्टडी केलो म्हणजे आपण जेव्हा एखादा पॅकेजच्या समोर डॉट स्टार देतो तर सब पॅकेजेस इन्क्लूड होत नाहीत. तर स्विंगमधलं सब पॅकेज कोणतं आहे? ट्री पॅकेज. आणि ह्याच्यातलं कोणतं क्लास मी घेतलं? डिफॉल्ट म्यूटेबल ट्री नोड. त्या डिफॉल्ट म्यूटेबल ट्री नोडमध्ये ही स्टाईल, कलर, फॉन्ट ही सगळे व्हॉट वी कॉल इट ॲज दी नोड्स. आणि इथं कलरच्या खाली राईट ॲड कलर, स्टाईलच्या खाली कलर अँड देन फॉन्ट. आणि पुन्हा डिफॉल्ट म्यूटेबल ट्री नोड काय काय घेतलं तिथं? डिफॉल्ट म्यूटेबल ट्री नोड रेड, ब्लू, ब्लॅक अँड ग्रीन. आणि त्यानंतर कलरमध्ये ही सगळे ॲड केलं. ॲड रेड, ब्लू, कलर डॉट ॲड ब्लॅक, कलर डॉट ॲड ग्रीन. आणि लास्टमध्ये जे ट्रीचं ऑब्जेक्ट क्रिएट करून ही जे रूट नोड आहे म्हणजे पहिलं नोड जी आहे ती ॲड केलं. ओके, तर आणखी एकदा ह्या प्रोग्रामला आपण रन करून अँड देन ती आउटपुट विल ट्राय टू अंडरस्टँड. Java C, name of the program here is tree example. Let me check here once. Yeah, it is tree example only because I've got 2-3 programs there. Now see, the first of all आता ही जे थिअरी आहे दॅट थिअरी विल ट्राय टू अंडरस्टँड हिअर. इथं जे आउटपुट आलं ही जे स्टाईल जी आहे ह्याला आपण रूट नोड म्हणतो. आणि ह्याच्या पुढे एक चाबी दिसेल तुम्हाला, ही चाइल्ड नोड आहे, कलर अँड फॉन्ट. तर आपण काय केलं? कलर अँड फॉन्ट स्टाईलला ॲड केलं. तर आपण प्रथम काय केलं? डिफॉल्ट म्यूटेबल नोडचे 3 ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट केले, स्टाईल, कलर अँड फॉन्ट. आणि ही कलर अँड फॉन्ट आपण स्टाईलला ॲड केलेत. म्हणजे ही जे रूट नोड आहे स्टाईल त्याला 2 नोड्स आपण ॲड केलेत. व्हॉट इज दॅट वन? कलर अँड अ फॉन्ट.
पुन्हा फॉन्टवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर समथिंग एल्स विल बी डिस्प्ले, रेड ब्लू ब्लॅक ग्रीन. मग ही रेड ब्लू ब्लॅक ग्रीन 4 नोड्स तयार केले आणि ती कलरला ॲड केलं आणि ह्याला आपण म्हणतो एक्सपॅन्ड. आणि इथं क्लिक केलं की ह्याला आपण म्हणतो कोलॅप्स. एक्सपॅन्ड केल्याने चाइल्ड नोड्स डिस्प्ले होते आणि कोलॅप्स केल्याने चाइल्ड नोड्स डिस्प्ले होत नाही. तर ही जे फॉन्ट आहे ह्याला आपण लीफ नोड म्हणतो. का म्हणजे फॉन्टवर आपण जेव्हा क्लिक करतो तर त्याच्या काही चिल्ड्रन आपल्याला डिस्प्ले होत नाहीत. का म्हणजे तिथं काही नाहीतच. तसं ज्या नोडच्या खाली चाइल्ड नोड्स आहेत तिथं ही सिम्बल तुम्हाला डिस्प्ले होतं. ह्याला आपण व्हिज्युअल इंडिकेटर म्हणतो. यू आर एबल टू सी दिस वन लाईक दिस. ओके. तर लास्टमध्ये मेन मेथड आहे. मेन मेथडमध्ये आल्यानंतर आपण न्यू ट्री एक्झाम्पल लिहिलं अँड देन यू गॉट दिस आउटपुट. तर विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ सगळं तुम्हाला समजलं असेल. 3 महत्त्वाचे कॉम्पोनंट्स ह्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत. ही प्रोग्राम्स तुम्ही ट्राय करा आणि ह्याचे PDF फाईल्स ज्यांना पाहिजे तुम्ही मला व्हॉट्सॲपमध्ये कॉन्टॅक्ट करा. आय विल ट्राय टू सेंड इट टू यू. इट इज पॉइंट क्लिअर. थँक यू. ऑल द बेस्ट.